सेकंड हँड कार घेताय? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण जुनी कार विकत घेणाऱ्यांना आता कराचा भुर्दंड म्हणजेच टॅक्स सोसावा लागणार आहे. हा कर आहे जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर. अर्थात जुन्या कारवर आधीही कर होताच, पण त्याचं पर्सेंटेज वाढवलंय. त्यामुळे एका अर्थानं हा सर्वसामान्यांना फटका आहेच. त्याशिवाय आणखीही काही इंटरेस्टिंग गोष्टी असणार आहेत या व्हिडिओत. महत्त्वाचे निर्णय सांगणार आहोत, सो स्टे कनेक्टेड. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 55वी जीएसटी काउन्सिलची बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. त्यात सर्वसामान्यांशी निगडित काही महत्त्वाचे निर्णय झाले. कर भरण्याच्या संदर्भातले हे निर्णय आहेत. आता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं कारच्या बाबतीतला निर्णय आधी बघू. सेकंड हँड इलेक्ट्रिक कार आणि लहान पेट्रोल आणि डिझेल कार जर कोणी विकत घेणार असेल तर तुमचं टेन्शन वाढणार आहे, तुमचं बजेट वाढणार आहे. कारण जुन्या कारच्या विक्रीवरच्या जीएसटीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तब्बल 6% इतकी करण्यात आलेली आहे. आधी हा कर 12% इतका होता. 1200 सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन क्षमता असलेल्या आणि 4000 mm किंवा त्याहून अधिक लांबीच्या पेट्रोल, LPG किंवा CNGवर चालणाऱ्या वाहनांसाठी 18%, 1500 सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन क्षमता आणि 4000 mm किंवा त्याहून अधिक लांबीच्या डिझेल वाहनांसाठी 18% आणि 1500 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकलसाठी म्हणजेच SUVवर 18% असेल. अशा परिस्थितीत जुन्या आणि वापरलेल्या वाहनांच्या याच श्रेणीसाठी जीएसटी दर 18% पर्यंत वाढवण्याचा जीएसटी परिषदेने निर्णय घेतलाय. सध्या नवीन EV वाहनांवर 5% जीएसटी आहे. या क्षेत्रात ग्रोथ होण्याच्या दृष्टीने हा निर्णय आहे. पण आता जुन्या इलेक्ट्रिक कारच्या पुनर्विक्रीवर 18% जीएसटी लागू करण्यात आलाय. त्यामुळे जुन्या EV खरेदी करण्याकडे कल कमी होणार. साहजिकच त्याची मागणी कमी होणार हे स्पष्ट आहे. हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स बाबतीतही या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला. काहीच निर्णय न झाल्याचा निर्णय आहे. म्हणजे लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्सवरच्या जीएसटीमध्ये बदल करावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण या संदर्भात ज्या काही घडामोडी होतील त्या पुढच्या बैठकीपर्यंत बदलल्या जाणार नाहीत. जे बदल होतील ते पुढच्या बैठकीत होतील असा याचा अर्थ आहे. न झालेला हा निर्णय सर्वसामान्यांसाठी थोडा त्रासदायक असणार आहे. जुन्या पद्धतीनेच प्रीमियम असणार आहे. आधीच्या इन्शुरन्सवर 18% जीएसटी होता, तो कायम असणार आहे जीएसटीची पुढची बैठक होईपर्यंत. आणखी काय काय महत्त्वाचे निर्णय झाले? पॉपकॉर्न टॅक्स. मीठ आणि मसाल्यांच्या पॉपकॉर्नवर जे पॅकेज केलेले नाहीत त्याला 5% जीएसटी लागू होईल. प्री पॅकेज केलेल्या पॉपकॉर्नवर 12% जीएसटी दर असेल आणि कॅरमेल कोटेड पॉपकॉर्नवर 18% जीएसटी असणार आहे. फोर्टिफाईड राईस कर्नल जीएसटी 5% ठरवण्यात आला. आधी तो किती होता तर 18%. ACC ऑटोक्लेव्ड एरिएटेड कॉन्क्रीट ब्लॉक म्हणजेच पेवर ब्लॉक 50%पेक्षा जास्त फ्लाय ॲश असलेल्या ACC ब्लॉक्सवरचा जीएसटी 18%वरून 12% कमी झाला. हे काही महत्त्वाचे निर्णय. यातले काही निर्णय दिलासा देणारे आहेत तर काही खिशाला कात्री लावणारे. तुम्हाला हे निर्णय कसे वाटले? या निर्णयानंतर तुम्ही नवीन EV घेणार की जुनी? हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सच्या जीएसटी बाबत तुमच्या काय अपेक्षा आहेत? कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.